केंद्रात एनडीए सरकारच्या सत्ता स्थापनेला वेग, राष्ट्रपती भवनात शपथविधीची तयारी। 9 जूनला मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता। एनडीएच्या सर्व मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची आज दिल्लीमध्ये बैठक। शिंदे, पवार आणि फडणवीस राहणार उपस्थित। एनडीएच्या खासदारांचीही आज दिल्लीमध्ये बैठक। तेलुगू देसम आणि नितीश कुमारांचे सर्व खासदार हजेरी लावणार। अमित शहांनाही भेटणार। नवी दिल्लीमध्ये भाजप खासदारांची मुख्यालयात बैठक। पंतप्रधान मोदींची आज संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड होणार। पंतप्रधान मांडणार तिसऱ्या टर्मचा रोडमॅप। मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला एबीपी माझाच्या हाती। चंद्राबाबूंच्या पक्षाला 4 तर जेडीयूला 3 मंत्रिपदांची शक्यता। काँग्रेस कार्यकारिणीची उद्या नवी दिल्लीत बैठक। निकालांवरती चर्चा। सक्षम विरोधी पक्ष म्हणून नव्या सरकारला घेरण्याच्या रणनीतीवरती चर्चा। निकालानंतर स्टॉक मार्केट कोसळणं हा एक्झिट पोलचा परिणाम। संसदीय समितीकडून चौकशी व्हायला हवी, राहुल गांधींची मागणी। राजीनाम्याच्या निर्णयावरती देवेंद्र फडणवीस ठाम। आज अमित शहांसोबत करणार चर्चा। देवेंद्र फडणवीसांना समजवण्यात वरिष्ठांना यश येणार का याची उत्सुकता। डोंबिवलीमधल्या अमुदान कंपनीतल्या स्फोटातल्या मृतांचा आकडा 12 वरनं 19 वर। बेपत्ता असलेल्या 9 जणांपैकी 7 जणांची ओळख पटली। पुढच्या 4 ते 5 दिवसात मान्सून मुंबईसह राज्यात आगेकूच करणार। पुढचे 4 आठवडे मुसळधार पावसाचे, आयएमडीचा अलर्ट। आरबीआय रेपो रेटबाबत महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता। व्याजदर कायम राहणार की कमी होऊन दिलासा मिळणार याची उत्सुकता। T20 विश्वचषकात दुबळ्या अमेरिकेनं चारली बलाढ्य पाकिस्तानला धूळ। अमेरिकेच्या विजयाचा शिल्पकार मराठकुळा मुंबईकर सौरभ नेत्रावळकर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।